पिहूच्या पप्पाने श्रीला दांडक्याने मारलेलं असतं. त्याच्या अंगावरती इतके व्रण उमटलेले असतात की पिहूचा जीव त्याच्यासाठी कळवळतो. गरम पाण्याच्या पिशवीने ती श्रीच्या ज्या जखमा असतात त्या थोड्याफार शेकत असते. तेव्हा वेदा श्रीसाठी पाणी घेऊन येते. ती गुपचूप त्याला पाणी देते आणि तेथून निघून जाते. पण श्रीला पप्पाने मारलं म्हणून पिहूच्या इतकं जिव्हारी लागलेलं असतं. श्रीसमोर ती रडायला लागते की श्री, पप्पा तुझ्यासोबत असं काय करतील, मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं रं. अरे म्हणजे ते कडक शिस्तीचे आहे ती. अरे पण मी त्यांची एकुलती एक पोरगी आहे ना व, ते तुझ्यासोबत असं कसं काय वागू शकतात. पिहू रडते. त्याचा त्रास श्रीला होतो. श्री पिहूला बसवतो. तो समजावतो की पिहू तू इथे शांत बस बरं. अगं पळून जाऊन लग्न केलंय ना व आपण. अगं घेऊ की समजून त्यास नाही. अगं त्यांचं तरी कुठं चुकलंय. तू त्यांची एकुलती एक पोरगी आहेस, पळून गेलीस, आला माझा राग, मारलं त्याने मला, ठीक आहे की आपण दोघं एकत्रित मिळून ही परिस्थिती सुधारू. पण पिहू या सगळ्यांमध्ये समाधान एका गोष्टीचं आहे बघ, की आप्पाने आपल्याला काही बी झालं तरी घरात घेतलंय. आणि तू न ग जास्तीचा लोड घेऊ, मी आहे की. श्री इतकं मनापासून तिला धीर देत असतो, तिचं सांत्वन करतो. तिला थोडंफार बरंही वाटतं. इतक्यातच माधव येतो. तो श्रीची चौकशी करतो की तू ठीक आहेस ना व, मी जाऊन येतोय गोडाऊनला आलो. आणि तो निघून जातो बाहेर. माधव बाहेर जातो आणि नेमकी समोर मधुरा आलेली असते. आता पद्माच्या तिकडे ती काम करते ना, तर मग काही महत्त्वाच्या फाईल्स देण्यासाठी ती येते. तेव्हा समोर भास्कर असतो. भास्करचं लक्ष माधवकडे जातं आणि मुद्दामच तो मधुराला म्हणतो की उशीर झाला. खरं तर मधुराला यायला उशीर झालेला असतोच. मधुरा त्यासाठी माफी मागते. पण भास्कर मुद्दाम समोर माधव आहे बघून तिला डिवचतो. तो म्हणतो की अगं उशीर यासाठी झाला म्हणतोय मी, की जर समोरचं घरी चुकून जर तुझं का लग्न झालं असतं, अगं तर काय तमाशा झाला असता हे तुला बी समजलं असतं ना व, म्हणून म्हणतोय. अगं मधुरा मागे वळून पाहते तर समोर माधव असतो. दोघांचाही जीव एकमेकांमध्ये गुंतलेला. दोघांनाही एकमेकींच्या भेटीगाठी आठवतात. एकत्र सोबत काम करतानाचे क्षण आठवतात. आणि त्यांना इतका त्रास होतो. भास्कर काय डिवचून निघून जातो. त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम तो आधीपासूनच करत आलाय. आणि माधवही निघून जातो. मधुराला त्याच्याशी काहीतरी बोलायचं असतं, पण तिला चान्सच मिळत नाही. तिकडे माई त्यासुद्धा फार खचून गेलेल्या असतात. आबांच्या फोटोसमोर उभं राहून त्या बोलतात की अहो, माझ्या उमाच्या घरावरची संकटं कधी यायची बंद होणार आहेत काय माहिती. अजून किती त्रास सहन करायचा आहे आपल्या पोरीनं. तिथे मागे पद्मा असते. माईंचा जीव उमासाठी इतका कळवळतोय हे पाहून तिचं डोक्यात तिडीक जाते. माईंना ती हाक मारते, अगं आई स्वतःला किती त्रास करून घेणार आहेस अजून. अगं आई पैसा कोण बी कमवू शकते ग. अगं साधं चोरटं बी कमवू शकते. एखाद्या ठिकाणी त्याने हात मारला तर पाकिटात पैसे मिळतात त्याला, तो बी कमवू शकते. म्हणजे पैसे कमवलं म्हणजे लायकी विकत घेता येत नसते आहे. अगं शेवटी ते शिवनाथचं पोरगं आहे. शेवटी बापावरच जाणार ते. आता या पहिल्यानं तरी एकानं केलंय पळून जाऊन लग्न, आता दुसरे काय करणार काय माहिती. आणि ते तिसरं बिनं अगाय, अगं त्याला तर स्वतःच्या बापानं लाद घालून घराच्या बाहेर हाकललंय. आता ही लेकरं पुढे काय करतील काय माहिती. शेवटी बेवारस ते बेवारच राहणार ग. तशा लोकांना संस्कार कुठून मिळणार आहे ते. पद्मा इतक्या घाणेरड्या शब्दात बोलत असते ना, की त्याचा प्रत्येक शब्द माईंच्या काळजावरती घाव घालत असतोय. माई रडून तिला विनवणी करतात की पास कर ग बाई पद्मा, पास कर, नगं बोलू असं. त्यावर पद्मा म्हणते की अगं हाय का आता काय, तूच सांग म्या काय चुकीचं बोलते आहे का. आपल्या घरासमोर घर बांधायची हौस कोणाला होती, तर शिवनातलं होती ना व. का आपण त्याला म्हणलं होतं की ये बाबा आणि बांध माझ्या घरासमोर घर, नाही ना व. पद्मा माईंना मिठी मारते आणि मुद्दामच म्हणते की नगं आहे, अगं नगं का इतकं रडू, अगं स्वतःला इतका त्रास बी नका करून घेऊ. अगं आज काय समधे अश्रू घालणारच वय, अजून तुला लई बघायचं बाकी आहे बघ.
अगं तवा गाळायला काहीतरी अश्रू ठेव बाकी. म्हणजे इतकं सगळं घडून पण पद्माचं अजून पोट भरलेलंच नाही आहे. उमा शिवनाथला तिला अजूनही त्रास द्यायचा आहे. हे जेव्हा माईंना जाणवतं ना, त्यांच्या काळजात चर्र होतं. आणि पद्मा काय, ती आपली निघून जाते तिथून. त्यानंतर रात्र होते, उशीर झालेला असतो आणि राघवचा काहीच पत्ता नसतो. म्हणून बंटी मामा त्याचे शोधाशोध चालू करतो. तो गावातल्या लोकांना गाठून राघवला कुठे पाहिले का ते विचारत असतो. आणि ते विचारत तो मंदिराजवळ येतो. आणि नेमका तिथेच राघव त्याला सापडतो. तेव्हा कुठे मामाच्या जीवात जीव येतो. बंटी मामा राघवला हाक मारतो, पण रागाने फुगून इतका लाल झालेला असतो ना. बंटी मामा येतो आणि त्याची समजूत घालतो की राघव, अरे चल की रे घरला. त्यावर राघव चिडून विचारतो की आणि काय करू घरला येऊन? अशानं आप्पांचा माझ्यावरचा राग जाणार आहे का आलो तर? बंटी मामा समजूत घालतो की राघव, अरे आज नाही पण आठवड्याभरानंतर तरी त्यांचा राग शांत होईलच की. हे बघ राघव, तुला दाजींचा स्वभाव माहिती आहे ना बघ. अरे आज नाही तर उद्या पण ते नॉर्मल होतीलच की. अरे तोपर्यंत तू शांत राहा की. चल की घरला. राघव चिडचिड करतो की नाही यायचं आहे मला घरला, म्हणलो ना मी. आणि काय करू घरला येऊन? ते माझ्याशी नीट वागणार आहेत का तरी? अरे घरी गेलो का नेहमीच तेच ऐकायला मिळेल मला की राघव असाच करतो, राघव तसाच करतो, राघव उनाडक्या करतो, राघवला काही जमत नाही. फिक्स आहे त्यांची मनात माझे इमेज. अरे त्यांचा राग जाईल र, पण मनातल्या गोष्टीचं काय करायचं, ते जाईल का? पण राघव तिथे हट्टीपणा करतो. मामाने इतकं समजावून सुद्धा त्यात उमाचं नाव घेऊन इमोशनल ब्लॅकमेलसुद्धा करतो. पण शेवटी त्याचा काहीच उपयोग होत नाही. राघव सांगतो की जोपर्यंत आप्पांच्या मनातला राग जात नाही आणि ते स्वतः मला घरात घेत नाहीत, तोपर्यंत मी घरी येणार नाही. आणि माझंच ठरलं आहे, कुणीही मला समजावायचा प्रयत्न करायचा नाही. इतक्यात श्रीचा फोन येतो. राघव तो फोन कट करतो. मग तो बंटी मामाला ट्राय करतो. बंटी मामाला तो विचारतो की राघव सापडलाय का? बंटी मामा सांगतो की हो सापडलाय की. अरे ह्यो काय माझ्या समोरच उभा आहे. आता पिहू राघवशी बोलते. पिहू समजावते की राघव भाऊजी, अहो या किंवा घरला परत. आमच्यामुळे उगाचच तुम्हाला मार खावा लागला, या घराच्या बाहेर जावं लागलं. तुम्ही जेव्हापासून गेलायत ना, तेव्हापासून आम्हा दोघाला काय बी गोड लागत नाही आहे. या किंवा परत. राघव समजावतो की वहिनी, हे बघा, हे सगळं काय तुमच्यामुळे झालं आहे. हे गिल्ट मनातून काढून टाका आधी आणि स्वतःला दोष देत बसू नका. आणि माझा जास्तीचा विचार करू नका. बरं, तुमचं दोघांचं आज लग्न झालं आहे. तुम्हा दोघांना हॅपी मॅरिड लाईफ. पिहू त्याला इतकी मनापासून रिक्वेस्ट करत असते, पण राघव स्वतःच्या शब्दावर ठाम राहतो. पिहूला तो सांगतो की नाही वहिनी, हे बघा, मला बोलून बी तुमचा काय फायदा होणार नाही. हां, पण म्या जरी तिकडं नसलो तरी तुम्ही आहे की समजायची काळजी घ्यायला. आणि वहिनी विसरू नका की तुम्ही मला वचन दिलं आहे की तुम्ही माझ्या आई अप्पाची, माझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्याल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कुटुंब कधीही बी तुटू देणार नाही. पिहू सांगते की मी वचन विसरणार नाही भाऊजी, पण तुम्ही या की घरला. आणि शेवटी राघव चिडून फोन ठेवून देतो, कारण तो किती हट्टी हे श्रीला माहितीच असतं. आता पिहू या सगळ्याचा दोष स्वतःला द्यायचे. राघवसाठी ती इतकी रडत असते. श्री त्याची समजूत घालतो की आई पिहू, अगं ऐक की, अगं माहिती तू हट्टी आहे गं, अगं पर येईल की तू घरला. नका काळजी करू, आपण आणू की त्याला परत घरला. हे सगळं उमा ऐकते आणि तिलाही वाईट वाटतं तिच्या मुलासाठी. ती जाते. तोपर्यंत पद्माच्या तिथे रुद्रने मस्त सेलिब्रेशनसाठी केक वगैरे आणलेला असतो. केकवरचा फोटो असतो त्या शिवनाथच्या फॅमिलीचा. ते पाहिल्यानंतर भास्कर त्याच्यावरती डाफरतो की, पण पद्मा भास्करचे कान पिळते की भास्कर, अरे एकदम भारी काम केलं आहे तुझ्या पोरानं. ती बसते आणि ती सांगते की हे बघ, फोटो असो किंवा त्या शिवनाथचं घर, दोन्ही बी तोडाया मला जाम मजा येते बघ. आणि त्या केकवरच्या त्या शिवनाथच्या फोटोवर सुरा फिरवत ती सांगते की या शिवनाथचा अहंकार म्या असाच चिरडला, असा माझ्या पायाखाली तुडवला. त्यानंतर केक सेलिब्रेशननंतर ना भास्कर मग रुद्रचं कौतुक करतो किंवा चिरंजीव, हुशार आहेसा की तुम्ही बी. त्यावर पद्मा कौतुक करते की यार आत्यावर गेलाय, म्हणजे या बरं का.
रुद्र जाऊन पद्माचे आशीर्वाद घेतो बरं का. त्यानंतर पद्मा ते केकचे केलेले तुकडे ते दोघांनाही भरवून त्यांचं तोंड गोड करत आनंद साजरा करतात. इकडे उमा खंडेरायाच्या समोर उभी राहते. तेव्हाच श्री पिहू दोघेही बाहेर आलेले असतात. उमासमोर खंडेरायाशी बोलते की खंडेराया, समद गावाचं म्हणतं की या घरात खंडोबाचं लेकरू राहतं म्हणे. आज दिवे लागण्याच्या वेळेला या घरात अंधार आहे. याचं कारण काय माहिती आहे तुला? अरे दिवा लावून मी तुला या घरात काय दाखवू की या घराचा आनंदच नाहीसा झालाय म्हणून? पुरुषासारखा पुरुष असून बी हे आता घराच्या बाहेर पडू शकत नाही आहेत. काय तोंड दाखवणार आहेत ते बाहेरच्या लोकांना? आजपर्यंत हसतं खेळतं आनंदाने राहणारं माझं घर आज या घरातला आनंदच नाहीसा झाला आहे खंडेराया. खरंच मला काय बी कळलं नाही बघ. इतकी वर्ष हे घर मी एकत्र बांधून ठेवलं होतं. या घरात एकमेकांना जोडून राहणारी माणसं होती. पण आजकाल या घरातनं नात्यातला विश्वासच उडून चालला आहे. एकमेकांपासून माणसं दूर होत चालली आहे ते. खंडेराया मला काही बी नाही समजत आहे. मी काय करू? आणि ती त्याच्यासमोर रडत हात जोडून उभी असते. तेव्हाच पिहू येते. पाठीमागून वेदा शिवनाथ दोघेही आलेले असतात. पिहू येते आणि ती खंडेरायासमोरचा दिवा प्रज्वलित करते. ती दिवा लावते आणि एवढंच नाही तर उमाला ती वचन देते की विश्वास ठेवा माझ्यावरती, की जेवढं प्रेम मी श्रीधरवरती केलं आहे त्यापेक्षा जास्त प्रेम मी या घरावरती करेल आणि या घरातल्या कुठल्याही माणसाचा नात्यावरचा विश्वास तुटू देणार नाही. या घरातल्या कुठल्याही नात्यात ते मी धरी येऊ देणार नाही. आई अशी हाक मारते पिहू. पण त्यावेळेला उमा तिला सांगते की सांगितलं होतं ना व मला आई म्हणायचा नाही. आणि जेव्हा ती फिरते त्यावेळेला समोर शिवनाथ उभा असतो. त्याला पाहिल्यानंतर तर उमाला इतकं अस्वस्थ वाटतं की शिवनाथ गुपचूप तेथून निघून खोलीत जातो. त्याच्या पाठोपाठ उमासुद्धा जाते आणि पिहूची जी काही तळमळ होते, तिची जी तगमग आहे ती बघून श्रीलाही इतकं वाईट वाटत असतं. वेदाही किचनमध्ये निघून जाते. श्री येतो, पिहूला धीर देतो. दोघे आता खंडेरायाचे आशीर्वाद घेतात. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतोय. तर पुढील भागात आपण बघूयात की पिहू पहाटे 5 वाजता उठते. ती सगळं काही अंगण झाडते. त्यानंतर समोरील विहिरीतलं ती पाणीही स्वतःहून काढते आणि ते सगळं शिवनाथ पाहतो. तो विचारतो की हे समजा कोणी सांगितलं तुम्हाला करायला? त्यावर पिहू सांगते की ते श्री म्हणाला होता ना मग मला की आमच्या आप्पा 5ला उठतात तेव्हा त्यांना समजा अंगण झाडलेलं लागतं. त्यावर शिवनाथ श्रीला ताकीद देतो की श्री, या घरातल्या सुना जरी माझ्या मर्जीने आल्या नसल्या ना तरीसुद्धा घरातली कंची सगळी कामं ही वेळेतच होत झाली पाहिजे असा कंचा बी नियम समजाव तुझ्या बायकोला. पिहूला इतकं भारी वाटत असतं की त्यांच्या मनात जरी राग असला ना तरी त्यांच्या मनातली मायेची ऊब प्रेम ते जागवण्याचा ते नक्की प्रयत्न करेन. आणि तो प्रवास पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. आणि त्यात स्वतः शिवनाथ राघवला घरी घेऊन येतोय की नाही ते पण. तर बघत राहा मालिका प्रेक्षकांनो आपल्या चॅनलवरती. आणि भाग कसा वाटतोय कमेंट करायला विसरू नका.